इंग्रजी चालतं मग हिंदी का नाही, हा प्रश्न आहे तुम्हाला केशव उपाध्येंचा. मला म्हणजे केशवजींनी मांडलेली भूमिका आणि त्यात त्या माशेलकर समितीचा जेव्हा ते अहवाल देतात, हवाला देतात, त्यावेळेला ते एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की कालही आणि आजही अगदी मी सुद्धा आणि सकाळी राऊत साहेब सुद्धा या संदर्भाने आम्ही बोललो की हिंदीचा द्वेष करण्याचा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की ज्या त्या राज्यात त्या राज्याची मातृभाषा असली पाहिजे. भाजप शासित असणारं गुजरात राज्य, ज्या गुजरातची व्यक्ती आता देशाचे पंतप्रधान आहेत, त्या गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही तर ती महाराष्ट्रात का असावी? महाराष्ट्रातल्या लेकरांना मातृभाषेत व्यक्त करता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे, इतका साधा तो मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एकत्रित येणं आहे. आता त्या एकत्रित येण्यावर राजकीय स्पेस शोधणे वगैरे जर अशा तुम्हाला जर खोट्या करायच्या असतील तर मग आम्हाला प्रश्न पडतो की ताज एंड्सला कुठली राजकीय स्पेस शोधण्यासाठी फडणवीस गेले होते बरं? म्हणजे तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही राजकीय स्पेस शोधत नाही, मग तुम्ही काही शिंदे आणि अजितदादांवर दबाव आणण्यासाठी ताज एंड्सला भेटला होतात काय? मुद्दा या सगळ्या कुरघोड्या करण्यापेक्षा मुळात शिवसेनेची निर्मितीच ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित केंद्रीभूत मानून झालेली होती आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर जर कुणी लढत असेल, आम्ही तर खूप आधीपासून म्हटलं की याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. 5 तारखेला आमचा मोर्चा होता, 6 तारखेला त्यांचा मोर्चा होता, पण 6ला एकादशी आहे. त्यांनी अत्यंत सहृदयतेने मनसे प्रमुखांनी सन्माननीय संजय राऊत साहेबांना फोन केला. संजय राऊत साहेबांनी तितक्याच सकारात्मकतेने पक्षप्रमुखांशी चर्चा केली. पक्षप्रमुखांनी सुद्धा सकारात्मकता आणि साकल्याने तो विचार करत ठीक आहे की जर आपली लढाई एक आहे, एकाच यंत्रणेसोबत आहे आणि दोघांना साध्य एकच गोष्ट करायची आहे, तर ही पावलं एकत्रित पडायला काय हरकत आहे, असं म्हणत तो 5 तारखेचा मोर्चा एकत्रित केला. आता या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने सकाळपासून प्रसाद लाड, आशिष कुरेशी, शेलार आणि ही सगळी माणसं ज्या पद्धतीने असा एक आग पाखड करणं चालू आहे, एक तीळ पापड झालेला आहे, तर तो फार कमालीचा रंजक आहे, खूपच मनोरंजक आहे. केशव उपाध्ये उत्तर देत आहे त्याचं. केशवजी अगदी थोडक्यात. नाही, मला 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 खरं म्हणजे सक्तीचा, हिंदी सक्तीचा वगैरे, खरं तर सुषमाताई, हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप कारस्थान जर कोणी केलं असेल तर माशेलकर समितीच्या अहवालाच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी ते पाप केलं होतं. ती सक्ती काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय. हा सगळ्यात मोठा फरक लक्षात ठेवा. माशेलकर समितीचं माझ्याकडे आत्ता अहवाल आहे, त्या अहवालात स्पष्ट असं म्हटलं की त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे आणि 1ली ते 12वी हिंदी 3 भाषा, तिसरी भाषा हिंदी असली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी लादण्याचं काम, महाराष्ट्रात तुमच्याच भाषेत बोलायचं हिंदी लादण्याचं पाप हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ते दूर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुसरं, गुजरातमध्ये काय इकडे नेहमीची अति म्हणजे थोडं माहिती खरं आपण अभ्यासू असलं पाहिजे, थोडं माहिती किंवा ती सांगायची मोठेपणा असला पाहिजे. माझ्याकडे आता या देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये कुणी त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय, कुठल्या कुठल्या भाषा आहेत, ह्याच्या सगळ्याची यादी आहे. प्रत्येक राज्याने आम्ही चौकशी करू शकतो. चला, गुजरात तर मध्ये आहेच आहे हिंदी, पण कर्नाटक जिथे काँग्रेसचं सरकार आहे, पश्चिम बंगाल जिथे ममता दीदी सरकार आहे, या दोन्ही सरकारांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी घेतलेली आहे. इथे तर प्रश्नच येत नाही. साऊथमध्ये करून दाखवा सक्ती. मी कर्नाटकचा उल्लेख सोडला. या देशामध्ये तामिळनाडू सोडलं तर बाकी सर्व राज्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलं. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदीची सक्ती नाही. अन्य भाषा इथे तुम्हाला हवे तर शिकता येतात.